नमस्कार. आज आपल्या सोबत आहे ज्योती चौबळ. त्या आपल्याला कुठला पदार्थ दाखवतायत आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते आपण बघूया. ज्योतिताई, आज तुम्ही जो पदार्थ दाखवणार आहात त्याचं नाव आपण सांगणार नाही आहोत, ते आपल्या मैत्रिणी विचार करून ठेवणार आहेत, पण त्याच्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे? आज मी एक भाताचा प्रकार करून दाखवते. तयार भात शिजवलेला, बोनलेस चिकन, कांदा, हे चीज किसलेलं, आलं लसूण बारीक तुकडे करून घेतलेले, थोडंसं मीठ चवीला. या भातामध्ये मी सूपच्या क्यूब्स टाकलेले, ते आणलंय मी दाखवायला. मिरी पावडर, अंड आणि बटर. अच्छा. आणि हा जो भात बनवलाय तो कसा बनवलाय, म्हणजे त्याच्यासाठी काही वेगळी प्रोसेस आहे का? वेगळी प्रोसेस म्हणजे आपण बिर्याणीला जसा भात बनवून घेतो, जेवढा तांदूळ आहे त्याच्या दुप्पट पाणी घेऊन, दुपटीला थोडंसं कमी पाणी घेऊन, पाणी उकळलं की तांदूळ घालायचा आणि त्याच्यात तेल मीठ असं घालून ते शिजवून घेतलंय. आता हे जरा कलरफुल दिसण्यासाठी आणि चव पण येण्यासाठी हे लाल मिरच्या आणि ते सूपचे क्यूब्स ते लावून ठेवून दिले आणि मिरी पावडर पण त्याच्यावर टाकली. अच्छा, म्हणजे ते सूपचे क्यूब कुस्करून त्याच्यामध्ये करायचं, कारण आता आपण नंतर ते चवते करणारच आहोत, तेव्हा ते शिजून जाईल. ओके, चला बनवायला घेऊया आपण. हो. प्रथम आपण बोनलेस चिकन चवते करून घेऊयात, परतून घेऊयात. त्याच्यासाठी आपण जरा गॅस मोठा करूयात. अच्छा. थोडं बटर मला चमचा. जरा मेल्ट झालं. तर लगेच आपण आता आलं आणि लसूण टाकूया. अच्छा, म्हणजे तुकडे करून घेतलेले. थोडंसं गरम झालं, ते थोडंसं पूर्ण व्हायची पण मेल्ट व्हायची काही वाट बघायला नको. अच्छा. आता हे बोनलेस चिकन आहे, ते मी कापलंय, छोटे छोटे पीसेस बनवलेले आणि त्याला फक्त थोडंसं मीठ लावून आणलेलं आहे. अच्छा. कारण आपल्याला दही किंवा आंबट हा नको आहे काही. म्हणजे दुसरं काही त्याला मॅरिनेशन नको आहे, फक्त मीठ लावलंय. हो. अच्छा, लक्षात ठेवा, हे सुद्धा इतर कुठलंही मॅरिनेशन नको आहे, फक्त मीठ लावून ठेवायचं आहे बोनलेस चिकनला. हे झालं आता आपलं. आता हे लसूण आणि आलं झाल्यानंतर त्याच्यावरती बोनलेस चिकन, मॅरिनेट केलेलं बोनलेस चिकन घातलेलं आहे. हे म्हणजे परतता शिजून जातं आणि आता त्याचा रंग पण बदलत चाललाय. म्हणजे हे ते शिजतच आहे, पण तरी सुद्धा आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवून एक वाफ तर द्यावी लागेल. तर आपण असं करूया, आता एक थोडंसं मला पाणी लागेल. ह्याच्यात डायरेक्ट घालायचं. अगदी थोडंसं, बस. आणि आपण आता ह्याच्यावर झाकण ठेवून हे शिजवूया. हे शिजेपर्यंत आपण अंड्याची तयारी करून घेऊया. फ्राय पॅन लागेल? हो, फ्राय पॅन लागेल. हे अंड आपण फेटून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी आता अंड्यामध्ये चीज. आता मीठ अगदी चवीपुरतं, म्हणजे कारण आपण चीजमध्ये मीठ आहेच, त्यामुळे अगदी चिमूटभर नावापुरतं. आणि थोडंसं मिरी पावडर घेऊयात. अच्छा, त्याने ते अजूनच मस्त लागेल. त्याचा स्वाद आणखीनच छान लागणार. अंड्यामध्ये चीज घातलेला आहे, त्याचं काय मस्त डिलिशियस लागणार आहे ते, रुचकर एकदम. चमचा अगदी थोडं, म्हणजे कोटेड भांड्यांना काही गरज पण नाही आहे खरं तर, पण त्यांनी आणखीन जरा चव मात्र नक्कीच फरक पडतो. बटरची चव आणि लहान मुलांना सुद्धा खूप आवडतेच. म्हणजे
म्हणजे ही काही स्पेशली फक्त लहान मुलांसाठी त्यांना आवडेल चीज अशी? हा प्रकार असा आहे की तो आबाल जनतेला आवडतो. आता ह्याला आपण अच्छा, ते म्हणजे ती असं- पोळी करायचीच आहे असं नाहीये. आपण ह्याचे तुकडे पण करायचे आहेत त्याच्याबरोबर. म्हणजे त्या शिजायच्या पूर्ण शिजण्याआधीच हां. त्याचे तुकडे करायचे. हां, छान. हे झालंय आपलं. अच्छा. आता उरलेल्या त्या आचेवर ते हां. सगळं शिजून जाईल. हे बाजूला ठेवू थोडा वेळ. हो चालेल. आहा, त्या ऑमलेटचा वास किती मस्त वास येतोय सांगते ना तुम्हाला. सॉलिड. आता हे चिकन शिजलंय का बघूयात आपण. हे वा. झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये थोडंसं आपलं पाणी दिसतंय, पण आता आपल्याला हा राईस आहे तो थोडासा आपण हाताने बघू जराशी असा थोडा बोटचिपा म्हणतो ना तशा टाईपमध्ये झालेला आहे. तर आता आपण हे घालून ह्या वाफेवर हा भात शिजवून घेऊयात. अच्छा, म्हणजे थोडासा तो थोडासा कच्चा आहे का? हां, थोडासा आपला. हां, शिजायला थोडासा कच्चा राहिलाय तो. आता मी याच्यावर झाकण ठेवते. हां एक वाफ घेऊया. हां. आता हे आपण अंड्याची जी पोळा बनवलेला आहे तो आपण थोडेसे त्याचे कट घेऊयात. म्हणजे असे ते लागायला पाहिजे, प्रत्येकाच्या वाटणीला यायला पाहिजे. त्याच्यामधनं भांडणं नकोत. हो. तुम्ही त्याची अशी घडी केलीत ना त्याच्यामुळे त्याचं हां. आणखीनच त्याला एक म्हणजे फार कोरडं पण होत नाही. अंड अगदी लगेच त्याला जरा जास्ती उष्णता झाली की ते एकदम कोरडं पडून जातं. त्या चीजमुळेच त्याचा असा मऊपणा राहिलेला आहे. आता हा भात झालाय का बघूया आपण. हा झालेला आहे भात. आता आपल्याला फक्त हे अंड्याचं त्याच्यामध्ये ऍड करायचं आहे. अच्छा, वा मस्त. चिकन आणि अंड आणि त्याच्यात आपण अंड टाकलंय. फार असा खळखळीत पण होणार नाही आणि छान मुलांना आवडेल अशा इतपत कन्सिस्टन्सीचा होईल. आता आपण भात झालाय का बघूया. हा, गॅस बंद करते मी आणि आता आपण सर्विंग बाउल मध्ये काढूया. वा काय सुगंध येतोय. वा हा, हे जे अशी वाफ जातीये ना ज्योतिताई, मस्तच आहे. फार काही तिखट नसणार आहे हा भात. ह्याच्यासाठी अजून काही गार्निशिंग आहे थोडस छोटस. आहा, मस्त. किती सोपं आहे, किती सोप्या रीतीने सजावट झालेली आहे आणि इतकं छान आहे ना त्याचा सुगंध. आहा हा आहा, मी हा खाऊन बघणार आहे आणि तुम्हाला सांगणार आहे हा कसा झालाय ते. आहा, ज्योतिताई, आपका तो जवाब नहीं है. फॅन्टास्टिक.